कोणतीच माग ही परत आपल्या मनात आली नाही पाहिजे. आता तुम्हाला सांग का काय काय माणसं कशा असतात, काय काय माणसाचा समज आहे की देव नसतो. तर तुम्हाला काय वाटतं देव असतो का नसतो? आता इथं कोण कोण आहे असं की त्यांचा समज आहे की देव नसतो? हात वर करा बरं. असं कोणी नाही. पण एकदा मी ना पुरंदर कॉलेजला शिकले बरं का. माझी एक मैत्रीण होती वैष्णवी नावाची. ती एकदा मला म्हणली, होय ग स्नेहा, तू सगळं तू सारखं राम राम कृष्ण कृष्ण हरी हरी करत असतीस, सारखं ते देवाच्या भजनात तू तळली नसतीस, तू तुझ्या जीवनाचा आनंद घेत नाही. मग जर तू उद्या मेलीस मग तुला समजलं की देव नसतो, मग तुला कसं वाटेल ग? मग मी पण महाराज ना, मी पण तिला म्हणलं, अगं ते बघ तू एवढं तुझ्या जीवनाचा आनंद घेतीस, एवढं तरी हिंडती फिरती इकडे जा तिकडे जा जातीस, पण जर तुला उद्या समजलं की देव असतो मग तुझं कसं होईल? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणताय देव असतो, पण खरंच देव असतो तुम्हाला तर सांगू का? एकदा काय झालं, एक म्हणतात आपण जर देवालाच त्याला तोच मागितला ना तर तो आपल्यावर प्रसन्न होणार आहे. पण आपण जर इकडचे तिकडचेच मागायचे देवाकडे मागत राहिलो तर देव काय म्हणणार आहे? आपण जर मंदिरात गेलो तर देव काय म्हणणार? आलंच सारखं मागायला, सारखंच मागायचंय काय, ह्याला काय दमबिम आहे काय सारखंच ते मागायला, मला हे दे आणि मला ती दे. पण आता असं कोण होतं ज्याने फक्त भगवंतालाच मागितलंय? तर आपण एकदा ना महाभारतात जाऊन येऊ बरं का. महाभारतात तुम्हाला माहितीये महाभारतात युद्ध झालं होतं कौरव आणि पांडवांचं. कौरव आणि पांडव या दोघांचं युद्ध. मग त्यावेळी काय होतं, कौरवांकडून दुर्योधन आणि पांडवांकडून अर्जुन असे दोघं. श्रीकृष्णाचं राज्य कोणतं? द्वारका. मग ते दोघं द्वारकेत जातात. त्यावेळी श्रीकृष्ण झोपलेले असतात. मग आता दुर्योधन जातो त्यांच्या उशापाशी बसतो. आता पहिल्या माणसाला माहित होतं बरं का, जर एखाद्याला झोपेतून डचकन उठवलं ना तर आपलं कशाचं पाप लागतं? ब्रह्महत्येचं पाप लागतं. आता आपल्या काय काय महिला कशा उठवतात माहिती का? तुम्ही नाही बरं का, आमच्या गावच्या त्या म्हणतात, त्या म्हणतात ए भावड्या उठ. आणि मुलींना कसं उठवतात? अरे ताडे म्हशे उठ. असं उठवायचं नाही माऊली. त्यांना जर असं उठवलं ना ते झोपत देवाच्या घरी जाते. मग आता त्यांना माहित होतं ना की ब्रह्महत्येचं पाप लागतं. मग थोड्या वेळानंतर तर अर्जुन येतो. ज्यावेळी श्रीकृष्णाची निद्रा पूर्ण होती ना मग ते उठतात. मग त्यांना उशापाशी बसलेला दुर्योधन नाही दिसत, त्यांना दिसतो तो पायापाशी बसलेला अर्जुन. आता श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तू आलास वय? मग त्यावेळी दुर्योधन म्हणतो, देवा मी पण इथं हाय बरं का, मी तुला दिसत नाही का? तो देव म्हणतो, हे बघ दुर्योधन तू माझ्या उशाला बसलाय, पण मला आधी कोण दिसलाय? माझ्या दृष्टीत कोण आलाय? आधी अर्जुन आलाय. मग त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतात, बोला अर्जुना तुला काय पाहिजे? तर मग अर्जुन म्हणतो, देवा आता आमचं युद्ध होणार आहे कौरव आणि पांडवांमध्ये, तर तू आम्हाला काय कर, तू आम्हाला सहाय्यता करायला ये. देव म्हणतो, आणि दुर्योधनाला पण ते वागायचं असतं ना. पण श्रीकृष्ण म्हणतात, ठीक आहे मी तुम्हाला मदत करत, पण ऐका माझी एक अट आहे. ज्या बाजूने माझे सैन्य असेल त्याच्या विरुद्ध दिशेने मी असेल, पण मी लढणार नाही, मी शस्त्र हातात धरणार नाही. मग दुर्योधन म्हणला, आता देवाने तर काही शस्त्र सोडून दिले, तो काही लढणार नाही, ह्याला मागून काय करायचंय? मग तो म्हणतो, देवा मी आधी मागणार आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे देवा मागू दे त्याला. मग दुर्योधन म्हणतो, देवा मला तुमचं 18 अक्षर होणी तुमचं सैन्य पाहिजे. किती सैन्य होतं श्रीकृष्णाचं? अरे खेंगरेवाडी करताय, झोपले काय? बोला की किती होत सैन्य? मग तो दुर्योधन त्यांचं सगळं सैन्य घेऊन जातो. आता याची अर्जुनाची वेळ.
अर्जुनला म्हणतात बोल अर्जुन तुला काय पाहिजे. अर्जुन म्हणतो देवा मला तुझं सैन्य असू किंवा नसू मी युद्धात हारू किंवा जिंकू मला काही फरक पडत नाही. मला फक्त काय पाहिजे तुमची साथ पाहिजे. मग त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतात श्रीकृष्ण म्हणतात हे बघा अर्जुना तू हारशील बर का मी काही शस्त्र धरणार नाही. मग अर्जुन म्हणतो हार नका जाईना मला काय मला फक्त तुझी साथ पाहिजे. मग आता आपण त्याच्या जागी असतो अर्जुनाच्या जागी तर काय म्हणलं असतं जाऊ दे मला युद्धच करायचं नाही आता माझ्याबरोबर फक्त श्रीकृष्ण आहे त्याच्याकडे काही शस्त्र नाही काय नाही. मग आता ज्यावेळी आता अख्खा इतिहास साक्षी आहे श्रीकृष्णाच्या बाजूला होते ना पांडवांच्या बाजूनी पांडव जिंकले. अजून पण म्हणतात की ज्याच्या बाजूने देव असतो तो कायम विजयीच होतो आणि जो फक्त आपला स्वार्थापोटी त्या देवाला मागतो ना तो पराजयीच होतो. विठ्ठल विठ्ठल आता तुम्हाला एक किस्सा सांगते बर का. मावशी तुमचं नाव काय बघा आता त्या ताई आजी आणि त्या धनबाई आजी ह्या दोघींचं शेजारी वावर असतं बर का. फक्त मग आता ह्या दोघींचं शेजारी बांधा असतो बर का. त्या दोघी पण खुरपायला गेलेल्या असतात. मग ताई आजी म्हणतात होय ग जनाबाई मला जरा खुरप देते का. आता त्या ताईचं काय ताई आजीचं काय झालं असतं खुरप घरी विसरलं असतं. पण जनाबाई आजी काय म्हणते माहिती का म्हणती बया हिला जर मी माझं खुरप दिलं ना मला लागन 150 रुपयाला टोला. आता काय आता द्यावा. मग आता 2 दिवसांनी काय होतं माहिती का हिंद काही खुरप दिलं नाही पण 2 दिवसांनी काय होतं आपल्या ताई आजी ह्या देवा घरी जातात बर का. असं होणार नाही बर का फक्त उदाहरणासाठी. आणि 2 दिवसांनी आता त्या वारल्या ना गेल्या ना देवा घरी. मग आता जनाबाई लय शांत बसते. आता तिकडून येते आशा बाई आजी तरी म्हणते होय ग काय झालं ग तुला. तिचा माझा विचार चालला असतो का नाही दिलं बोला बोला का नाही दिलं. मग आता खुरप दिला असत तर मग आपण काय करायचं जोपर्यंत पुढचा व्यक्ती जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची किंमत करायला शिका. आणि एखाद्या व्यक्तीला भेटताना असं भेटायचं आणि एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना असं बोलायचं की ज्या वेळेस ते आपल्याला भेटण्यासाठी आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी तरसली पाहिजे. आणि आता पाहायला गेलो तर तुम्हाला माहिती काय मागणं कसं काय कायचं मागणं कसं असतं. आता संतांच्या मागणीत काय लपलेलं असतं हित लपलेलं असतं आणि स्वार्थी मनुष्यांच्या मागणीत स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो. आता स्वार्थ लपलेला असतो. मग आता प्रभू श्रीरामांना वनवास देणारी कोण होती कैकेयी माता होती. आता तुम्ही म्हणताल कैकेयी कशी काय दशरथाने तिला वचन दिलं ना की मला तू 2 वर माग. मग आता तुम्ही काय करायचं ना कैकेयी मातेला म्हणजे प्रभू श्रीरामांना वनवास देणारी कैकेयी तिला आपण सगळे वाईट मानतो. पण काय म्हणलं म्हणत असते नाही कैकेयी मातेला कैकेयी मातेच्या मनात विष कालवणाऱ्या मंथरेला काय करायचं ना वाईट मानतात. पण कैकेयी ही हाडाचीच वाईट होती. आता तुम्ही म्हणतात हाडाचीच वाईट म्हणजे जसं आपले आई वडील आपल्या मुलांना शिकवतात ना तसं आपली मुलं वागायला बघतात. त्यामुळे आपण आपल्या मुलांना कधी पण चांगलेच संस्कार द्यायचे. त्यांना कधीच असं शिकवायचं नाही की तिचं माझं भांडण आहे तिच्याबरोबर बोलू नको असं नाही शिकवायचं. काय शिकवायचं तू सगळ्यांसोबत नीटच वाग आणि त्याच्यासोबत तू आदरानेच वाग. आणि आता एकदा काय झालं तुम्ही म्हणता कैकेयी मातेची आई कशी काय ह्याला कारणीभूत आहे
तर एकदा काय झालं, कैकेयी मातेचे वडील म्हणजे विश्वधोम राजा, ते विश्वधोम राजा जेवण करत असतात आणि कैकेयी मातेची आई त्यांना जेवण वाढत असते. जेवण राजा जेवत असतो, मग त्या ताटाच्या किनाऱ्यावर 2 मुंग्या जातात आणि एक मुंगी काय करते, ताटात एक शीत उचलती आणि घेऊन जात असताना दुसरी मुंगी त्याला म्हणते, अगं तू काही वेडी आहेस का, एवढं दान शूर प्रजारक्षक राजाचं तू तंडुष्ट केलंस, तू असं करायला नव्हतं पाहिजेस. त्याने जर हात धुतला ना आपल्या अख्ख्या पिढीचं 7 दिवसाचं जेवण भागल. मग एवढं ऐकून राजा हसला. तुम्ही म्हणतात राजाला मुंगीची भाषा कशी कळली? अहो राजाला वरदान होतं, वरदान की त्याला प्राण्यांची भाषा समजल. पण तू ज्याला सांगशील की तुला प्राण्यांची भाषा समजती त्यावेळी तू चतुर्मुख होशील. आता तुम्ही म्हणतात चतुर्मुख, तिथं मंदिर आहे. नाही माता मुली, चतुर्मुख म्हणजे मरून जाशील, मरून. मग ते झालं. राजाची पत्नी म्हणली, होय ग. राजाची पत्नी म्हणली, होय तुम्ही का हसताय? तर ते म्हणतात काय नाही ग, असंच हसलो. तर ते म्हणतात ते म्हणती, पण तुम्ही हसले का मला सांगा. त्यावेळी ते म्हणतात अगं असंच हसलो. ती परत म्हणती तुम्ही हसले का. मग ते म्हणतात अगं तुला जर मी सांगितलं ना मी चतुर्मुख मी मरून जाईन ना. ती काय म्हणती माहिती का, तुम्ही मेला ना तर चालन, पण मला सांगा तुम्ही का हसले. मग ते म्हणतात मग ती सगळी हकीकत सांगतात की मला प्राण्याची भाषा समजती, जर मी कुणाला सांगितलं असतं तर मी मेला असतो, म्हणून मी तुला सांगितलं. त्या क्षणी राजाचा मृत्यू होतो आणि तो चतुर्मुख होतो. म्हणून माता माऊली आपण संतांना, वडिलांना, आईला आणि कुणालाही काहीही मागता कामा नये. आपले जे योग्य आहे ना, आपल्यासाठी जे योग्य आहे ते संत आपल्या वतीने देवाला मागत असतात. म्हणून आपण आपली मागणी कधी व्यक्तिगत नसावी. आपली मागणी ज्या सर्वांच्या ठाई असणाऱ्या भगवंताच्या भक्तीचं असावं. आणि माता माऊली तुम्हाला आहे ना पुरुषाच्या आधी सुद्धा देव प्राप्त होऊ शकतो. तो कसा तर एकदा. पण माता माऊली तुमच्यात एकच अवगुण आहे हो. कोणता सांगू का कोणता? बोला की. प्रभू श्रीरामाच्या कुळात एक आहे ना चक्रवर्ती सम्राट असतो. त्याच्या अंगावरती ना लय कोड असतात. मग आता तुम्ही लय औषध पाणी करतो पण त्याचं कोड काय जात नाही. मग तो काय करतो, त्याच्या गुरुदेवांकडे जातो. गुंजेवी नाही तर कोणच सांगे, आपल्या गुरुशिवाय आपले कोण सांगत नाही. मग तो गुरुंकडे जातो. गुरुदेवांना म्हणतो, गुरुदेव आओ मी ना लय औषध पाणी केलं पण माझे कोडच जाईना. मग त्याचे गुरुदेव काय करतात, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात डोळे बंद कर आणि मला सांग तुला काय दिसतंय. त्यावेळी तो चक्रवर्ती सम्राट म्हणतो, गुरुदेव मला एका बाजूला सोन्याचा डोंगर दिसतोय आणि एका बाजूला कोळशाचा डोंगर दिसतोय. आता तो म्हणतो, गुरुदेव ते सगळं ठीक आहे पण तुम्ही मला सांगा हे कशामुळे, हे कोण कशामुळे आलेत. तर ते म्हणतात, हे बघ हा जो सोन्याचा डोंगर आहे ना ते तुझं मागच्या जन्मीचं चांगलं कर्म आणि हा जो कोळशाचा डोंगर आहे हा तुझे मागच्या वाईट कर्मांचा डोंगर आहे. ज्यावेळी ते गुरुदेवांना विचारतो ना, गुरुदेव म्हणतो हे सगळं ठीक आहे हो पण तुम्ही मला सांगा ना हे कोण कसं जाते, मला उपाय सांगा. तर ते गुरुदेव म्हणतात, हे बघ मी तुला सांगितलं उपाय तू काय करणार नाहीस. ते म्हणला गुरुदेव मी करल. तर गुरुदेव म्हणतात, हे बघ तुझा 4 दिवसापूर्वी तुझा भाऊ देवा घरी गेलाय. मग तू काय कर, तुझ्या वहिनीच्या दारात पलंग टाकायचा आणि झोपायचं. आता ठीक तो म्हणतो, नाही गुरुदेव मी असं करू शकत नाही, माणसं मला काही बोलतात. गुरुदेव म्हणतात, बघ मी तुला म्हणलं होतं ना तू न करणार नाही सा. तर तो म्हणतो ह्यानी कोण जातील का पण गुरुदेव म्हणतात जातील पण बघ तुम्हाला आधी विचारलं ना आता माझा अपमान करतोय बरं का नाही म्हणून. मग तो म्हणतो ठीक आहे गुरुदेव मी करतो. मग तो काय करतो, त्या रात्री त्याच्या वहिनीच्या दारात पलंग टाकतो आणि ते जाऊन झोपतो. ते जाऊन झोपल्यावर येणार जाणारी प्रजा, सैनिक आणि शिपाई त्यांना नाव उठतात. म्हणतात ह्या राजाला येडबीड लागलंय काय, 4 दिवसापूर्वी ह्याचा भाऊ वारलाय, देवा घरी गेलाय आणि ह्याची त्याच्या वहिनीवरच वाईट नजर आहे.
वहिनीवर बर का, बहिणीवर नाही, वहिनीवर. आणि तेवढ्या रात्री तो झोपतो. सकाळी उठतो, त्याचे कोड बऱ्यापैकी गेलेले असतात. मग तो परत दुसऱ्या दिवशी काय करतो, 8 वाजता झोपतो, लवकरच झोपतो तो. आणि म्हणतो झोपतो, सकाळी उठतो, एवढा खुश होतो का, त्याच्या अंगात सगळे कोड गेलेले असतात. मग तो गुरुदेवांकडे तो लय खुश असतो. गुरुदेवांकडे म्हणतो, गुरुदेव माझे सगळे कोड गेले. तर गुरुदेवांना म्हणला, गुरुदेव कसे काय गेले, मला सांगा तुम्ही कसं काय गेलं. तर गुरुदेव म्हणले, अरे तुझे कोड गेले ना, बस तुला कशाला सांगू. ते म्हणले, नाही गुरुदेव मला तुम्ही सांगा ते कोड गेले कसे. तर गुरुदेव म्हणतात, हे बघ तुझा जो कोळसा डोंगर होता, जे वाईट कर्म होतं ना, ते वाईट कर्म येणार झाले प्रजा सैनिक शिपाई त्यांनी तुला वाईट साईड बोलून ते सगळं कर्म त्यांच्या डोक्यावर घेतलं. म्हणून माता माऊली हाच अवगुण आहे तुमच्यात. त्यामुळं दुसऱ्यांची निंदा करायची नाही, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायचं नाही, प्रत्येकासोबत चांगलंच वागायचं. आणि आता आपण जे मागच्या जन्मात जे कर्म केले असतात ना वाईट, त्या प्रारब्ध हे मागच्या जन्माचं जे प्रारब्ध असतं त्याच्यावरती आपलं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. आता पूर्वीच्या वेळी एक प्रथा होती, प्रत्येक वारकरी काय करायचा, असं दीक्षा नव्हता मागत, काय म्हणायचं, पारावर प्रत्येक गावाच्या पारावर जाऊन उभं राहायचं, म्हणायचा माझी कोणी सेवा करतं का, मला कोणी जेवायला देता का, आणि मला कोणी आश्रय देता का. तर तो असं त्या गावात उभा राहिलेला असतो एक वारकरी. तो म्हणत असतो, माझी कोणी सेवा करता का, मला कोणी आज आश्रय देता का. त्यावेळी तिथे एक दारुडा येतो. आता पक्का दारुडा कोण, ज्याच्या संगतीत राहून चांगला व्यक्ती सुद्धा दारू प्यायला लागतो तो. आणि पक्का वारकरी कोण, ज्या वारकऱ्याच्या संगतीत राहून दारुडा पण वारकरी होतो तो. आता तुम्हाला सांगते, दारुडी पण लय येडपाट. तुम्हाला सांगते, एक दारुड आहे ना, दारू पितो आणि त्याच्या बायको कशी जातो, बायकोला म्हणतो, होय ग मी जर सरपंच गावात सरपंच, मी आता गाव बदलेन, आणि मी जर ना प्रधानमंत्री झालो ना, अख्खा देश बदलेन. आणि त्याची बायको काय म्हणती माहिती का, म्हणती आओ आधी लुंगी समजू तो परत जातो तो बदला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता असंच एक दारुडा म्हणजे ह्याचा चतुर्थीचा दिवस असतो, चतुर्थीचा. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये, जे चतुर्थी जातात त्यांना माहितीये, चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघितल्याशिवाय उपवास सोडत नाही. मग चतुर्थीचा दिवस असतो, जो दारुडा लेप केलेला असतो, ते दारुड्या म्हणतो, अजून काही चंद्र आला नाही तर उद्या पाणी करायचं, त्यापेक्षा हेलपाटा कशाला. मग तो म्हणतो विहिरीत पाणी बघून, विहिरीपाशी जातो. त्याला विहिरीत पहिलं पाणी नाही दिसत माऊली, त्याला काय दिसतं माहिती का, काय दिसतं, चंद्र दिसतो. आणि तो म्हणतो, अरे चंद्र आता गावची वाट बघते, तू इथे पाण्यात पडलाय वय. म्हणतो आता मला काहीतरी केलं पाहिजे, मग तो काय करतो, त्याला एक कासरा गावतो. तो कासरा घेतो, गोल गोल फिरवतो आणि त्या पाण्यात टाकतो. असं 2 वेळा टाकतो, पण ते चंद्र पाण्यात पडलेला आहे का, काय त्याचं ते प्रतिबिंब. आणि मग तो परत तिसऱ्यांदा टाकतो. तो कासरा अडकतो कपारीत अडकल्यानंतर तो ना लय उडतो, पण त्याला उडतच नाही. मग तो काय करतो, 2 पाय विहिरीला लावतो, उडतो, धाड ते करतो, असं करतो. त्याला लागलं काय दुःख नाही होत. त्याला काय होतं माहिती का, त्याला आधी आकाशात चंद्र दिसतो. म्हणतो, बघ चंद्रा थोडं लागलं बर का, पण तो डागातच पोहोचवला का नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता असं तो दारुडा वारकऱ्याला म्हणतो, चला मी आज तुमची सेवा करतो, तुम्हाला जेवायला देतो आणि तुमचा आज राहायचा करतो, तुमची राहायची सोय करतो. मग तो वारकरी त्याच्या घरी जातो, दारुड्याच्या जेवण बिवण होतो. त्याची पत्नी इतकी सुंदर, इतकी देखणी, आणि तो वारकरी पण द्या ना, त्या दारुड्याच्या पत्नीचं मन मोहित होतं. कोणावर, वारकऱ्यावर मोहित होतं. मग ते रात्री सगळी झोपत्यात. मग ती बाहेर येते, म्हणती
तू माझ्यासोबत काय कर, सांसारिक व्यवहार कर. तू म्हणतो जायो मायेनं करी सायचं, आम्ही विष्णूला सत्तावीस नव्हे, म्हणजे आम्ही त्या विष्णूचे दास होत, आम्ही असलेले नाही, आम्हाला असले काय करायचं नाही. मग ती म्हणती हे बघ तू माझ्यासोबत सांसारिक व्यवहार कर, तुला माझ्या नवऱ्याची अडचण आहे का? बरं थांब. ती आज जाती सुरा घेती, आपल्या नवऱ्याचं शिरच्छेद करते, आपल्या नवऱ्याचं मुंडकं कापती आणि बाहेर येते, तिच्या आखी हात लागताना लाल लाल झालेले असतात. बाहेर ती त्या वारकऱ्याला म्हणती आता माझ्या नवऱ्याचं पण ती काटा काढलं तुझ्यासाठी, आता तू माझ्यासोबत सांसारिक व्यवहार कर. मग ते म्हणतो तो हातच जोडतो, म्हणतो माता म्हणली आम्हाला असलं काय करायचं नाही बाबा, तू स्वतःच्या आपल्या स्वतःच्या लोभापायी, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या नवऱ्याला मारलंस, तू किती स्वार्थी आहेस तसं म्हणतो. आणि त्यावेळी ती म्हणती तू माझ्यासोबत संसार व्यवहार करणार आहे का नाही, का मी आता गावाला गोळा करू? ते म्हणतो मला तुझ्यासोबत संसार व्यवहार करायचा नाही. मग ती अख्या गावाला गोळा करते, काय म्हणती माहिती का, ह्याने आधी माझ्या नवऱ्याला मारलं, आता माझ्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय. सगळे पंचमंडळी म्हणतात ह्याला मारून टाका, पण त्यातले एक पंच म्हणतो नाही, ह्याच्या अंगावर काय वार करायची पोशाख आहे, त्यामुळे आपण ह्याला मारू शकत नाही. मग ते म्हणतात की ह्याचा उजवा हात कापून टाका. सगळे पंच त्याचा उजवा हात कापून टाकतात. तो रडत बसतो का? नाही रडत बसत. तो पंढरपूरला जातो आणि म्हणतो विठुराया मी तुझी वारी केली रे, पण माझं एवढं कोणतं वाईट कर्म होतं की त्याच्यामुळे माझा हा उजवा हात कापला गेला. त्यावेळी त्याला सगळं त्याचं प्रारब्ध आठवतं. प्रारब्ध म्हणजे पूर्वीचा जन्म आठवतो. पूर्वीच्या जन्मी एक कसं एका गायच्या माग लावलेला असतो, त्याला त्या गायचा शिरच्छेद करण्यासाठी. ती गाय त्या कसायला फुलखावली पुढे निघून जाते. तो येतो पुढं, ती व्यक्ती एका झाडाखाली उभी राहिली असती. ती म्हणती म्हणजे तो म्हणतो हिथं गाय गेली, कुठं गेली? तो मुखाने काय बोलला का? नाही बोलला. त्याने काय केलं, उजवा हात केला. कुठं गेली गाय? त्यांनी उजवीकडे हात केला आणि त्यावेळी तो कसाई पळत जातो आणि त्या गायचा शिरच्छेद करतो. आज तुम्ही म्हणताल ह्या वारकऱ्याचा आणि त्या कसाईचा काय संबंध? तो कसाई म्हणजे कोण? तर दारुड्या, आणि ती गाय म्हणजे त्याची पत्नी, जिने त्या कसाईचा म्हणजे त्या दारुड्याचा शिरच्छेद केला. आणि मग तो आता तुम्ही म्हणतात हात कापले, ती व्यक्ती कुठे गेली? तर तिने हात कापला उजवा, तो म्हणजे तो वारकरी, म्हणून त्या वारकऱ्याचा उजवा हात कापला गेला. विठ्ठल म्हणून मागच्या जन्मीचं काय आपल्याला पुसता येत नाही. मग आपण आता कसं वागायचं? चांगलंच वागायचं, कुणाचंच वाईट चिंतायचं नाही. आता आता एक सखी तिकडे आईस्क्रीम खात बसली असते, तिची सासू नंदा. आता ती नंदा तिच्या घरात असते, दुसऱ्या एका बायला सांगत असते अगं ती नंदाची सून आहे ना, तिला तिचा अजिबात ऐकत नाही, नुसतं स्वतःच्या मनातच कारभार करते. आता आपण दुसऱ्याचं वाईट चिंतलं ना, आपलं पण वाईटच होतं. त्यामुळं कधी दुसऱ्याचं वाईट चिंतायचं नाही. मग तुकोबाराय काय म्हणतात, न लगे मुक्ती धरा संपदा, संत संग देई सदा. त्यामुळे संगत अशा लोकांची करा ते आपल्याला चांगलं शिकवतील, वाईट शिकवणाऱ्यांच्या संगतीत राहायचं नाही. आता आपण महिलांची तर संगत बघितली, पण आपल्या मुलांची संगत माहिती का? आपली मुलं काय करतात? आपल्या आई वडिलांना बघत सुद्धा नाहीत, त्या मोबाईल व्हिडिओ घालून बसतात. आता इथं काय पोरं आलेत, त्यांचं कौतुकच आहे, पण जे घरी बसून मोबाईल बघतात, टीव्ही बघतात ना, काय ना पारावर बसलेले असतात. आता आज संगत नाही लावायची आपल्या पोरांना चांगली संगत लावायची. त्याला मोबाईलचं नाही, टीव्हीचं नाही, कसलंच त्याला येड नाही लावायचं. त्याला फक्त काय सांगायचं की तू कुठल्याही गोष्टीचा लोभ करू नको, तू फक्त चांगली ह्यानीच वाग, कारण तुझं चांगलं वागला ना, तुझं प्रारब्ध सुद्धा चांगलंच आहे. मग
देगा देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर मला कधी पडून देऊ नको, एवढंच मला दान दे. त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, एवढं तर तू केलं ना, गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. तू मला एवढं दान दिला की मी तुझा मला विसर पडला नाही पाहिजे, तर मी तुझा ना गुण आवडीने गायन आणि हीच माझी प्राप्ती असेल. तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मला धन संपदा प्रतिष्ठा यातील काहीच नको, मला फक्त काय दे, तुझ्या लाडक्या संतांचा संग दे. आता चौथ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. म्हणजे प्रत्येक भक्त या गर्भवासी यातनेच्या त्रासातून मुक्ती मिळावी म्हणून भक्ती करत असतो. पण तुकोबाराय म्हणतात, मला यातील मला काय कर, तू ना तुझी भक्ती जर मला करायला भेटणार नसेल या गर्भवासी यातनेच्या त्रासातून मुक्ती भेटली तर मला ही मुक्ती नको, मला काय दे, पुन्हा जन्माला घाल, पण मला तुझ्या नावाचा कधीच विसर पडून देऊ नको आणि मला काय मुक्ती नको, मला मोक्षही नको, मला फक्त तुझा नामस्मरण करायचे. असं कोण होतं ज्याने गर्भवासी यातनं सोसून सुद्धा तर भगवंताची भक्तीच मागितली, त्याला मुक्ती मिळत, पण त्यांनी काय मागितलं, भगवंताची भक्ती मागितली. असंच एक राजा असतो, म्हणजे आता स्वर्ग लोकात पण युद्ध असतं बरं का, देवांचं आणि राक्षसांचं. एकदा स्वर्ग लोकात युद्ध चाललेलं असतं, त्यावेळी राक्षस आपल्या देवांवरती बारी पडायला लागतात. तुम्ही म्हणताल देव तर लय शक्तिशाली असते, मग राक्षस त्याच्यावर बारी कसं काय पडलं, तर देव आणि राक्षसांच्यात लय गंभीर युद्ध चाललेलं असतं. राक्षस देवांवर बारी पडतात, मग तेवढ्यात देव म्हणतात, देवा आपण देव असून सुद्धा ते राक्षस आपल्यावर बारी पडतात. मग तेवढं तिथं कोण प्रकट होतं, नारायण नारायण. तिथं नारद मुनी येतात. नारद मुनी म्हणतात, देवा पृथ्वी तलावर असा एक राजा आहे, तो तुम्हाला या राक्षसांवरती बारी पडायला मदत करू शकतो, तुम्हाला त्या राक्षसांना पराभूत करायला मदत करू शकतो. तर इंद्रदेव म्हणतात, अरे आम्ही देव असो ना, आम्ही काय करू शकलो नाही, तो तर मनुष्य आहे, तो कसा काय करत. ते म्हणतात, अहो इंद्रदेव, तो राजा आपल्या प्रजेची इतकी तो काळजी घेतो, त्याच्या प्राणापेक्षा जास्त त्या प्रजेची तो काळजी घेत असतो, त्याचे रक्षण करतो तो. मग तो तुम्ही याला घेऊन तर या. मग त्यावेळी इंद्रदेव त्या राजाच्या घरी येतात. राजाला म्हणतात, राजा आता अरे आमचं युद्ध चाललंय बरं का स्वर्ग लोकात, तर तू येतोस का, तू आम्हाला मदत कर. त्यावेळी तो राजा म्हणतो, अरे ते म्हणतो, देवा मी एवढं वर्ष आता माझ्या राज्याचं रक्षण केलं, आता मला तुम्हाला मदत करायला भेटते, ही माझं लय मोठं भाग्य आहे. मग तो राजा इंद्रदेवांसोबत स्वर्ग लोकात जातो. स्वर्ग लोकात गेल्यावर 3 दिवस इथं चालतो. किती दिवस? 3 दिवस. आणि तो राजाने त्या राक्षसांना हरवतो, त्यांना पराभूत करतो. मग तो येतो इंद्रदेवांकडे. इंद्रदेव म्हणतात, राजा सांगा तुला काय मागायचं, तू आम्हाला लय मदत केली, तू आम्हाला विजय मिळवून दिलायस. तर तो राजा म्हणतो, देवा मला काय नको, मला फक्त माझी प्रजा, माझी सैनिक, माझ्या सुना, माझी पोरं सगळे माझी वाट बघतात, माझ्या नेऊन सोड, माझ्या राज्यातून नेऊन सोड. तर राजा म्हणतो, अरे कसलं राज्य, कसल्या सुना, कसली पुत्र तुझे. ते म्हणतात, अरे ते म्हणतो, देवा 3 दिवस झाले युद्ध चालले, मग माझं राज्य गेलं कुठं. तर ते म्हणतात, अरे स्वर्ग लोकात 3 दिवस इथे आणि पृथ्वी तलावरती 300 पिढ्या उलटून गेल्या, तुझं तिथं एक सुद्धा तुझं कोणच आहे, तुझं नाव गेलं पण कोण नाही. तर राजा म्हणतो, असं कसं ठीक आहे, तो निराश होतो. देव म्हणतात, आता तुम्ही काहीतरी मागा आम्हाला, तुमचं लिहून झालं आमच्यावर. मग तो राजा म्हणतो, ठीक आहे देवा, मग काय करा तुम्ही, मला घनघोर अशी झोप द्या. त्यावेळी देव म्हणतात, ठीक आहे तुला आम्ही वरदान देतो, तुला झोपेतून उठवल, तुझ्या एका दृष्टीने तो जळून भस्म होईल. मग ठीक आहे, मग तो एका गुहेत जाऊन झोपतो. सतयुगात जाऊन झोपतो आणि ते अख्खं त्रेतायुग तो झोपून काढतो. मग आता येतं कोणतं युग? द्वापार युगात एका नंदाच्या घरी कोण जन्माला येतं? श्रीकृष्ण जन्माला येतो. आणि त्या गवळणी अख्ख्या
त्यांच्या राज्यात सांगत सुटते. गवळण सांगती गवळणी झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणी झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणी झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणी झाला यशोदेला. पुढं काय म्हणाला थांबत नाही बरं का. मग पुढे जाऊन काय म्हणतात. एक दावी एक पुढे दाटी वाटी सुंदवडे, एक दावी एक पुढे दाटी वाटी सुंदवडे, एक दावी एक पुढे दाटी वाटी सुंदवडे, एक दावी एक पुढे दाटी वाटी सुंदवडे. गवळण 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आता एखाद्या राजाचा मुलगा जर अख्ख्या राज्यात होतं ना, अख्ख्या राज्यात जल्लोष असतो. आता तसंच नंदाच्या घरी कोण जन्मला. श्रीकृष्ण. मग श्रीकृष्ण जन्मला अख्ख्या राज्यात तिथं जल्लोषच. मग राजा आपला श्रीकृष्ण 11.5 वर्ष कुठे राहिला. गोकुळात राहिला. आणि गोकुळानंतर तो 13.5 वर्ष कुठे राहिला. मथुरेत. आणि बाकीचे उरलेले 100 वर्ष तो राहतो कुठं. द्वारकेत. द्वारकेत राहतो. म्हणजे आता तो गोकुळात 11.5 वर्ष राहून आल्यानंतर तो येतो मथुरेत. मथुरेत आल्यानंतर त्याचा मामा कोण. कंस. त्या कंसाचा काय करतो तो वध करतो. का करतो तो कंस. त्या कंसाला माहित होतं त्याच्या बहिणीला झालेला पुत्र तो ह्या कंसाचा काय करत वध करत. मग तुम्हाला माहितीये वसुदेवराय त्यांनी काय केलं असतं. श्रीकृष्ण जन्माला आलेले काय करतात ते आपल्या श्रीकृष्णाला उचलतात आणि रात्रीचं त्या नंदाच्या घरी नेऊन ठेवतात आणि त्यांचा पुत्र घेऊन येतात. आता मग ते श्रीकृष्ण त्या कंसाला माहित नसतं की ह्या वसुदेवाने ते पुत्र बदललाय. आता श्रीकृष्ण काय करतात मथुरेत आल्यानंतर कंसाचा वध करतात. कंसाचा वध केल्यानंतर त्याचा सासरा कोण. जरासंध. जरासंध काय म्हणतो माझ्या जावयाने मारलंय ना मी त्याचं नाव सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मग तो 17 वेळा त्या मथुरेवरती चालून जातो आणि तरी सुद्धा तो काही निष्फळ ठरतो. मग 18व्या वेळेस जसा आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा त्या जरासंधाच्या सैन्यात कोण सापडतो. कालियावन राजा. कालियावन राजाला काय असतं वरदान असतं की तो कोणाच्या हातून मारणार नाही. मग असंच त्यांनी 18व्या वेळी चालून चालला होता त्यावेळी कालियावन राजाने आपल्या श्रीकृष्णावर हल्ला केला. त्यावेळी श्रीकृष्ण काय म्हणले. श्रीकृष्ण म्हणले तू काय माझ्या सैन्याबरोबर लढतोस माझ्यासोबत युद्ध कर माझ्यासोबत. मग तो कालियावनाच्या सैन्याला सोडतो. त्यावेळी बलराम दादा म्हणतो कृष्णा तू सांग मला मी एका गदीत चाललाय ना मारून टाकतो. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतात हे बघ बलराम दादा तो ना माझ्या सुदर्शन चक्राने मारणार आहे ना तुझ्या गदेने मारणार आहे. त्याला एक वरदान आहे. त्यावेळी मग श्रीकृष्ण काय करतात. श्रीकृष्ण पुढं आणि त्याच्या मागे कोण पळतो. कालियावन राजा पळतो. कालियावन राजा त्याच्या मागे पळत जातो आणि तो आपला श्रीकृष्ण पुढे पळत असतो ना तो म्हणतो ए पळ कुठे कृष्णा. मग त्यावेळी आपल्या कृष्णाला काय नाव पडलं ए रणछोड असं नाव पडतं आपल्या श्रीकृष्णांना. पण श्रीकृष्ण काय थांबत नाही. श्रीकृष्ण काय करतात जिथं सतयुगात तो राजा झोपलेला असतो ना तिथं तो श्रीकृष्ण आपला जातो आणि आपला पितांबर काढतो त्याच्या अंगावर टाकतो. तिथं कालियावन राजा येतो. कालियावन राजा म्हणतो अरे कृष्णा या बाची त्याला कुठं लापायचं ती बी कळत नाही. तिथं पितांबर घेऊन झोपलाय. तो तिथं जातो आणि काय करतो आपले श्रीकृष्ण तिथं नसतात बरं का. तिथं कोण असतो कालियावन राजा. मग तिथं जातो आणि श्रीकृष्ण आपले लपलेले असतात. कसे लपलेले असतात एका बाजूला लपले असतात लपून बसलेले असतात. आणि मग तो येतो तिथं आणि त्या कालियावन राजाला कशाला आता घालतो धड 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 तिसरी लाथ मारतात. तो कालियावन राजा उभा राहतो आणि त्याची दृष्टी कोणावर पडती कालियावन राजावर पडती आणि तो तिथंच काय होतो भस्म होतो.
काहीतरी माग. त्यावेळेस पण तू काय आम्हाला मागितलं नाही, मग आता तू आम्हाला माग. मग त्यावेळी आपला मुचुकुंद राजा म्हणतो, देवा ज्यावेळी तुझं नाव घेतलं जाईल ना त्यावेळी माझं ना तुझ्या नावासोबत जोडलं गेलं पाहिजे, एवढंच मला दान दे. तर श्रीकृष्ण म्हणतात, तसं नाही राजा, ज्यावेळी माझं नाव घेतलं जाईल माझ्या नावाच्या आधी तुझं नाव घेतलं जाईल. मग आपण आपण आपल्या पांडुरंगाचं नाव घेण्याआधी काय म्हणतो, पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं म्हणतो का नाही? कुणाचं नाव घेतो पहिलं? भक्त पुंडलिक. तो मुचुकुंद राजा म्हणजेच आपला भक्त पुंडलिक. तुकाराम महाराजांना सुद्धा लय गर्भाच्या यातनं स्वाद सवय लागल्या, पण तुकाराम महाराज असे म्हणले का की देवा मला सोडव, ह्यातून मला सोडव? नाही म्हणले. तुकाराम महाराज काय म्हणायचे, तू आम्हाला सुखाने गर्भवासी कर. पण तुकाराम महाराजांना गर्भवास कसा मिळाला माहिती का? अंबर ऋषी, अंबर सतयुगातल्या अंबर ऋषी, त्यांचे गुरु दुर्वास ऋषी. एकदा काय होतं, त्या दोघांमध्ये ना कलह होतो, म्हणजे थोडासा वाद होतो. त्यावेळी दोघं पण काय करतात, एकमेकांच्या शक्तीचं प्रदर्शन करतात. शक्तीचं प्रदर्शन करताना दुर्वास ऋषी अंबर ऋषींवरती काय सोडतात, सुदर्शन चक्र सोडतात. आणि तो अंबर ऋषी पळ काढत काढत पुढे जातो विष्णुदेवांच्या वैकुंठ. तुकाराम महाराज म्हणजे अंबर ऋषी ते कुठं ते विष्णू भगवान विष्णूच्या आश्रयाला जातात. म्हणजे भगवान विष्णू मला वाचवा, ते माझ्यावरती सुदर्शन चक्र सोडतोय. त्यावेळी भगवान विष्णू म्हणतात, हे बघ अंबर ऋषी, तू तुझ्या गुरूंना म्हणजे दुर्वास ऋषींना शरण जा. त्यावेळी पण दुर्वास ऋषी काय म्हणतात, तू शरण गेला तर दुर्वास ऋषी काय म्हणतात माहिती का? दुर्वास ऋषी म्हणतात, हे बघ तू किती आता मला शरण आलास तरी तुला प्रत्येक अवतारामध्ये तुला गर्भवास असावा लागल. मग तेच म्हणतात, अंबर ऋषी कारणे गर्भवास सोसशी. आता तुकाराम महाराजांचे अवतार आहेत सतयुगात, म्हणजे तुकोबराय आणि भगवंत या दोघांची जोडी कशासाठी झाली माहिती का? फक्त आपल्या जगाचा उद्धार करण्यासाठी. सतयुगात फक्त प्रल्हाद हे तुकोबराय म्हणून जन्माला आले. तुकोबराय हे फक्त प्रल्हाद म्हणून जन्माला आले आणि त्यांचा उद्धार करण्याकरिता कोण जन्माला आला तर भगवान नरसिंह. आणि आता असंच त्रेतायुगामध्ये आपला भगवंत प्रभू श्रीराम म्हणून जन्माला आले आणि ते उद्धार कुणाचा उद्धार करण्यासाठी आले तर अंगदाचा उद्धार करण्यासाठी आले. आणि आता द्वापार युगामध्ये उद्धव हा तुकोबराय हे उद्धव म्हणून जन्माला आले आणि श्रीकृष्ण हे त्यांचा उद्धार करण्यासाठी जन्माला आले. आता आपण कोणत्या युगात राहतो? कलियुगात राहतो. ह्या युगामध्ये भगवंत कोणाच्या रूपात आले? विठुरायाचे. आपण ज्याचं भजन करतो ना विठुरायाचं. आणि आपले तुकोबराय कोणाच्या रूपात आले माहिती का? नामदेवरायांच्या रूपात आले. आता त्यांना मुक्ती मिळाली असती, प्रत्येक युगात त्यांना काय मिळाली असती? मुक्ती मिळाली असती. पण त्यांनी मुक्ती मागितली का? नाही मागितली. त्यांनी काय मागितलं तर फक्त त्या भगवंताचं नामस्मरण, की मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल आणि फक्त तुझं भक्तीचं मी भक्तीच करेन, एवढं त्यांनी फक्त आपल्या भगवंताला मागितलं.